गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जळगाव शहरातील बोलवलकर गुरुजी या रक्त केंद्रामध्ये आज आपण आलेलो आहोत. एका अत्यवस्थ रुग्णासाठी प्लेटलेटची गरज भासत असताना आज मी इथं आलो असताना आम्ही बघितलं की जळगाव डिस्ट्रिक्ट कॉम्प्युटर्स डीलर असोसिएशन JDCDA यांनी स्वयंस्फूर्तीनं सालाबदाप्रमाणे आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं. मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये 45 डिग्री सेल्सिअस असं एक दाहक असं तापमान आहे. जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अक्षरशः 47 आणि 48 डिग्रीपर्यंत तापमान गेलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं जळगाव जिल्ह्यात अनेक रक्तपेढ्यांमध्ये, होय एक नव्हे तर अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवत आहे. अनेक दानी महात्मा असतील, रक्तदाते असतील, स्वयंसेवी संस्था असतील, NGOज असतील, क्लब्स असतील, अशा सर्वांना आज आम्ही आवाहन करीत आहोत. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं आज जळगाव डिस्ट्रिक्ट कॉम्प्युटर डीलर्स असोसिएशन यांनी मोठ्या मनानं औदार्यानं इथं रक्तदान केलेलं आहे. आपण सुद्धा जास्तीत जास्त रक्तदान करा. जळगाव शहरातील, जळगाव जिल्ह्यातील जितक्याही रक्तपेढ्या असतील तिथे आपण जावं. आपण आपल्या माध्यमातून शिबिरं घ्यावी आणि एक मानवतेचं मोठं कार्य करावं. आज गोडवलकर रक्तपेढी येथे ज्यावेळी मी आलो तर तिथं एक सुंदर असा सुविचार मी बघितलेला आहे आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं की जगातल्या रक्तनिर्मितीचा एकमेव कारखाना आहे आणि तो निर्मितीचा कारखाना म्हणजे मानवीय शरीर होय. मानवी शरीरा व्यतिरिक्त जगात कुठेही आपण सायन्समध्ये कितीही पुढे आलो, विज्ञानामध्ये कितीही पुढे गेलो तरीही मानव निसर्गापुढे हतबल आहे. आपण कृत्रिम असं रक्त निर्मित करू शकत नाही. ते देऊ शकता फक्त तुम्ही आणि आम्ही. त्यामुळे आपणास एक अत्यंत भावनिक आव्हान आम्ही करत आहोत की आपण जास्तीत जास्त रक्तदान करावं. या उन्हाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त रक्त संकलन करावं, शिबिरं ठेवावी, जेणेकरून अत्यवस्थ आणि गरजू रुग्णांना कुठेही हात पसरण्याची गरज भासणार नाही. इंडिया 365 लाईव्हसाठी अयाज मोहसिन, जळगाव येथून. जळगाव जिल्हा कॉम्प्युटर डीलर्स असोसिएशन अर्थात JDCA यांच्यातर्फे सालाबदाप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. जळगावमध्ये टेम्परेचर वाढ झालेली आहे. जवळपास 45 ते 47 डिग्री टेम्परेचर आपण अनुभवत आहोत. त्यामुळे रक्तदान आणि रक्तदाते यांनी हात थोडासा आखडता घेतलेला आहे. त्यामुळे विविध सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्याची आवाहन करण्यात आलेलं आहे. JDCDAचे अध्यक्ष संजय वासुदेव चौधरी तसेच सचिव भरत मथाणी यांच्या प्रेरणेनं बापूराव हिम्मतराव साळुंके संचालक, सचिन अशोक दुनाके, पंकज पवनीकर आणि यांच्या सहकार्याने जवळपास 25 बॉटल रक्त संकलन शहरातील गोडवलकर रक्त केंद्र येथे केलेलं आहे. नाव परिचय. मी बापूराव हिम्मत साळुंके, जळगाव जिल्हा कॉम्प्युटर डीलर असोसिएशन या संघटनेचा मी संचालक आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून आमची ही जी असोसिएशन आहे, आमचे सर्व संगणक विक्रेते बांधव सतत या कार्यामध्ये मदत करत असतात. हा जो उन्हाळा आहे, जळगावचा उन्हाळा, या उन्हाळ्यांमध्ये खास करून रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणावर तुटवडा वाढत असतो आणि तो तुटवडा भरून काढण्याचं काम या आमच्या संगणक विक्रेते बांधवांच्या मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि एक सामाजिक दातृत्व या निमित्ताने पूर्ण व्हावं अशी आमची इच्छा आहे. तर काय म्हणाल, एकूणच आपलं आज 19वे रक्तदान झालेलं आहे आणि तरीही उत्साह कुठेही कमी जाणवत नाही आहे आपलं. तर आपण समस्त तरुणाईला, आपल्या भारतवर्षातील समस्त तरुणाईला आणि रक्तदात्यांना काय आवाहन कराल? नमस्कार, मी सचिन दुनाके, कॉम्प्युटर कॉर्नरचा संचालक. 19वा तुम्ही जे म्हणालात, जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा तेव्हा आपल्याला रक्त देणं अतिशय गरजेचं आहे. जसं मी आज तुम्हालाही बघितलं स्वतः, तुम्ही आज बाय इन्क्वायरी किंवा त्याच्या रेफरन्स नंबर तुम्हाला आज रक्त द्यावं लागलं. त्याच पद्धतीने जेव्हा जेव्हा कोणत्याही असोसिएशनमध्ये एक फोन आला किंवा त्या वेळेला आम्ही आमचं रक्तदान करतो. फक्त इमिजिएट 1 महिन्याच्या आत असेल तर त्यांना सॉरी म्हणतो, पण 2 महिने 2.5 महिने झाले तरी पण आम्ही त्याचं रक्तदान करत असतो. शक्यतो दर बड्डेच्या दिवशी माझं रक्तदान असतं. आणि त्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा काही सेवाभावी संस्था जशी आमची कॉम्प्युटर डीलर असोसिएशन आहे किंवा दुसरा तत्सम, त्यांच्या विनंतीनुसार आपण या सगळ्या कॅम्पमध्ये उत्साहाने रक्तदान करतो. रक्तदान करणं ही अतिशय काळाची गरज आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे मी सगळ्या जनतेला आणि आवाहन करू शकतो की प्रत्येकाने निदान वर्षातनं एकदा तरी त्यांच्या बर्थडेच्या दिवशी रक्तदान करावं.